माणूस आहे, त्यांचं कर्तव्य आहे की लोक जमा होऊन न देणं. मी कसं सांगू लोकांना, माझ्या रस्त्याने चाललेलो आहे, लोक येणार ना. संविधान तुम्ही ऐका ना, संविधानाच्या डेफिनेशन तुम्हालाच माहित नाहीयेत, हा प्रॉब्लेम आहे. मित्रांनो नमस्कार. रविराज पाटील साबळे यांना डिटेन करण्यात येऊ लागलंय, अडवण्यात येऊ लागलंय. त्यांना आंदोलनाची कोणती परमिशन तिथे देण्यात नाही येऊ लागलेली आहे आणि ते काही आंदोलन किंवा त्यांची पायी पदयात्रा त्यांची काढलेली आणि स्वतःहून काढलेली ती देखील यांनी अडवली आहे. ती म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधून एक महत्त्वाचं अपडेट येते ते म्हणजे रविराज साबळे पाटील यांचं. म्हणून रविराज साबळे यांना थेट रस्त्यावरती पोलिसांच्या माध्यमातून अडवण्यात आलेलं आहे. आणि जर कधी तुम्ही पुढे चालत असाल तर मग मात्र आम्हाला जबरदस्तीने तुम्हाला हातकड्या लावून ठाण्यात न्यावं लागणार आहे. नेमका संपूर्ण मुद्दा काय समजून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी योगेश साबळे स्वागत करतो आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आपण सर्वांना जसं की माहिती आहे की सध्या देशभरामध्ये जे आहे की ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे. आता काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन जसं की पंजाब असेल, बिहार असेल या काही ठिकाणी, आणि दिल्लीमध्ये जर बघितलं असेल तुम्ही 20 जुलैपासून तर मात्र आंदोलनाला खूपच वेगळं वळण तिथे लागलेलं आहे. 20 जुलैला जे काही आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतर येथून दिल्लीच्या संसद भवनापर्यंत झालं ते आंदोलन असेल. आणि यालाच समर्थन करण्यासाठी रविराज साबळे पाटील यांनी स्वतः बळावरती एक आंदोलन लढण्याचं त्यांनी हे मोहीम काढलेली आहे. आणि ते आंदोलन आणि त्यांचं सर्व काही ते म्हणजे पायी यात्रा त्यांनी काढलेली आहे. ती यात्रा म्हणजे त्यांच्या जे काही ते राहते त्या तिथून भूम तालुक्यातून, त्यांच्या भूम तालुक्यातून धाराशिव जिल्ह्यातून ते थेट दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत त्यांनी पायी दिंडी त्यांची स्वतःची काढलेली आहे. आणि याच्या संदर्भातीलच आज एक महत्त्वपूर्ण अपडेट त्यांच्या समोर येत आहे. ते म्हणजे त्यांना जे आहे की पोलिसांच्या माध्यमातून डिटेन करण्याचा प्रयत्न तिथे करण्यात येऊ लागला. डिटेन म्हणजे की उचलून नेण्याचा प्रयत्न तिथे करण्यात लागलाय. कोणताही FIR नसताना, कोणताही गुन्हा दाखल नसताना तरी देखील पोलिसांनी अडवलेला आहे. थोडक्यात एक व्हिडिओ क्लिप्स आहे, नक्की ते बघू शकता. आपला माणूस आहे तू. चला जाऊ द्या, तो कधीच गैरसमज करायचा नाही, माझ्याबद्दल तरी करायचं नाही. बिलकुल नाही. चला जाऊ, आता गेली लोक. नाही आपल्याला आहे ना, आपल्याला हे ना हे सगळं पार वरपर्यंत गेलं. जाऊ द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. मी ऐका ना, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं तुम्ही ऐका ना, मी साहेबाशी बोलतोय ना, मी साहेबाशी बोलतोय ना, मी बोलतोय ना साहेबाशी. दोघांशी बोलायचंय का? नाही ऐका ना, मी बोलतोय ना, तुम्ही तुर्रम खान बनू नका विनाकारण. त्याच्यामुळे ना आपल्याला जाता येणार नाही, मला जावं लागणार ना साहेब. जाता येणार नाही म्हणजे जावं लागणार ना. अडवणूक करू नका. संविधानिक मार्गाने मी चाललेलो आहे, अडवणूक करू नका. संविधानिक मार्ग हा नाही. अडवणूक करू नका, अटक करा. मग संविधानिक मार्ग अटक करा. मग संविधानिक मार्गच आहे. कुठं लोक येतात ते लोक त्यांच्या हिशोबाने आलेली. कारण कोणाच्या हातात बॅनर आहेत, बोर्ड आहेत, आंदोलनाचं काय नाही पण आहे का? कुठं सोबत आहे का? सोबत कुठे येतं ते? सोबत जमले ते. त्याला मी नाही जमावले. ऐका ना, एक नाही लोक महाराष्ट्रातला प्रेम करत. जमाव त्यालाच म्हणतात. नाही अडवणूक करू नका, जाऊ द्या. हात नका लावू साहेब, हात लावायचा नाही. अडवणूक करू नका साहेब. ऐका ना, संविधानिक मार्गाने आंदोलन चालू आहे, अडवणूक करू नका. अडवणूक करू नका. आमचा हा शांततापूर्ण मार्च आहे, त्याला तुम्ही अडवताय विनाकारण. कुठं माणसं इथं दिसतायत का? कुठे येतं? कुठे? तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये दाखवा. कुठे झाला ना, कुठं झालाय जमाव झाला. कुठं झालाय जमाव? हे जे काय ना, कुठं झालाय? कुठं जमाव आहे? आपण दिलेल्या आपण जो काही हे केलं त्याचं उल्लंघन कुठं झालेलं आहे उल्लंघन? कुठं झालेलं आहे? नाही. जावं लागणार नाही साहेब, जाऊ. जावं लागणार. इथं बसून राहतो, काही प्रॉब्लेम नाही. जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की पोलिसांमध्ये आणि रविराज साबळे पाटील यांच्यामध्ये थोडक्यात बाचाबाची देखील तिथे झालेली आहे. पोलिसांचं म्हणणं पडलंय की तुम्ही रस्त्यावरती जाऊच नका, रस्त्याने जाणं सध्या टाळा, कारण की सध्या गृह खात्याच्या माध्यमातून, महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या माध्यमातून आणि केंद्राच्या देखील गृह खात्याच्या माध्यमातून आदेश जारी करण्यात आलाय की रस्त्यावरती असले कोणतंही आंदोलन करण्यात आता सध्या तरी योग्य नाही. आणि त्याच्यासाठी आंदोलन केलं तर मग मात्र जमावबंदी होते. आणि थेट पोलिसांच्या माध्यमातून रविराज पाटील साबळे यांना त्यांच्या पुढे उभं राहून त्यांना अडवण्यात येऊ लागले. नेमका हा प्रश्न पडू लागलाय की नेमका आपल्या भारत देशामध्ये अद्याप लोकशाही जिवंत आहे की नाही. कारण की जर कधी तुम्ही साधं सिंपल आंदोलनाला देखील रस्त्यांना सुद्धा परवानगी देत नसेल तर मग हीच लोकशाही का हाते देखील प्रश्न इथे पडू लागलाय. मित्रांनो तुम्हाला या सर्व काही गोष्टीवरती काय वाटतं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा. आणि पुढील अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. खूप खूप धन्यवाद.